वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर ब्लॉग क्रिएट करते। डेली काढण्याचा प्रयत्न करते, पण आपले शॉर्ट डेली ब्लॉग मिनी ब्लॉग हे येतच राहत आहेत। ते तुमच्यासाठी खास मी डेली अपडेट देतच आहे, पण मोठे ब्लॉग मी स्टार्ट करते आठवड्यातून 1 ते 2 नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा। तर कसे आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि असेच मजेत राहा, हसत राहा आणि तुमच्यासोबत आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया। तर आज माझ्या येणार मी खूप हॅप्पी आहे आणि मला वाटलं नव्हतं ॲक्च्युली, मला असं वाटलं होतं या आठवड्यामध्ये माझे इंस्टाग्रामला 50K होतील, म्हणजे मी आठवडा धरला होता। पण काल मी आठवडा धरला होता, तर आजच माझे 2 दिवसातच 50K झालेले आहेत। त्याच वाईट आताच मला न्यूज कळली। सो मी खूप खुश आहे की 50K 50,000 फॅमिली बनवायला खूप मेहनत, खूप कष्ट आणि खूप काही लागतं। एक फॉलोअर्स जमवायला खूप वेळ लागतो। हे स्वतः जे ज्यामधून जातात ना त्यांनाच या गोष्टी माहिती असतात की बाबा खरंच यामागे खूप मेहनत असते। आणि मला असं वाटतं की खूप अजून पुढे गेली असती, पण माझ्या मागे माझी पिल्लं, माझा संसार, माझ्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी बघून हे काय हँडल करते मी। सो मी खूप हॅप्पी आहे की 50K आत्तापर्यंत 50K झालेत, म्हणजे खूप झालेत माझ्यासाठी। तर इथून पुढची जर्नी पण मी खूप छान करेल। तर हेच सांगण्याचा आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता। यूट्यूबला पण आपली 5,000ची फॅमिली आता अगदी 2 ते 3 दिवसात कंप्लीट होईल असं मला वाटतंय। तर त्याच्यासाठी पण तुम्ही भरपूर सारा मला सपोर्ट करताय आणि अजूनही करा, आणि हेच मला तुमच्याकडून पाहिजे। इतकी छान फॅमिली मला भेटते, आय नो। तर सगळ्यांना खूप 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 थँक्यू, लव्ह यू ऑल। आणि तुम्हाला मला एक सांगायचं, म्हणजे 2-3 हॅप्पी थिंग्स माझ्या बाबतीत आजच्या घडलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर काहीच मध्येच फोन आला होता, त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही। दक्ष ओके का? तर मध्येच फोन आला होता, तर मला काही शूट करता आलं नाही आणि फोनवरतीच बोलत बसले। सो आपण असं बोलूयात। तर मी खूप हॅप्पी आहे, 50K झाले माझे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटतोय, हे महत्त्वाचं। यूट्यूबला पण लवकरात लवकर माझे 10K करा। मी खूप आशा करते की तुम्ही मला खूप सगळेजण सपोर्ट कराल। तर इट्स ओके। तर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि खूप सारी मज्जा केली। हे तुमच्यासोबत मी शेअर केलंच, खूप म्हणजे खूप मज्जा केली। आणि ट्रिपवरून आल्यापासून तुम्हाला काय माहिती, म्हणजे मला ना अशी झोप खूप लागते आणि काय माहीत नाही का, अक्षरशः खूप झोपून जाते मी, असं म्हणजे नाही का रिलॅक्स फीलमध्ये। पण तिथून आल्यावर घरातली पण छोटी मोठी कामे असतात ती करावी लागतात। सो काय हां, तर ठीक आहे। माझी पिल्ले आहेत थोडेसे मध्ये मध्ये कुडबुड कुडबुड करतात, आहेत कुजबुज कुजबुज, तर थोडंसं इग्नोर मारा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच मला खूप म्हणजे खूप आनंद झाला, काय बोलावं ते सुचत नाही आहे। आणि म्हणजे मेन सपोर्ट मला माझ्या मिस्टरांचा आहे खूप सारा। जरी तो दिसत नसला बाहेरून आतून कोणाला की हे सपोर्ट करतात, तर मला माहिती आहे की आतून त्यांचा सपोर्ट मला किती आहे आणि किती गोष्टी माझ्यापर्यंत त्या पुरवल्या जातात आणि मला सगळं काही न मागता मिळतं। तो ब्लॉग आणि लव्ह स्टोरीचा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे नंतर म्हणता मला माहिती आहे, मी सॉरी की मी नंतर म्हणते प्रत्येक वेळेस। पण आय होप की उद्याचा किंवा नेक्स्ट ब्लॉग मी हा लव्ह स्टोरीचा पार्ट 1 नक्कीच टाकेल तुमच्यासाठी। आणि असो, तर पिल्लू काय करतोयस तू? आमच्याकडे गाड्यांचा खूप सारा स्टॉक आहे, तुम्हाला दाखवते मी पिल्लूच्या गाड्या। इतक्या गाड्या पडलेल्या आहेत की काय विचारू नका, तरी सुद्धा आम्ही गाड्यांसाठी इतके रडतो मी तुम्हाला दाखवते। हे बघा गाड्या आमच्या, ह्या फक्त या खाली खेळायला घेतलेल्या आहेत गाड्या आहेत, या फक्त खाली खेळायला त्यांनी काढलेल्या आहेत आणि आत्ता जस्ट इथे अशा ठेवलेल्या आहेत। आणि सेकंड थिंग इकडे वरती मी ठेवून दिलेल्या आहेत, तर त्याच्या इकडे ठेवलेल्या आहेत गाड्या भरपूर। आणि ना आज आहे ना मी म्हणजे कालच आहे ना, मला काल नवीन वॉशिंग मशीन घेतली आहे। पहिलीवाली माझी जी ही आहे ना ही म्हणजे तशी 10 वर्ष टिकली, तिला तरी काय म्हणायचे, वस्तूची माणसांचीच गॅरंटी नाही तर वस्तूंची काय द्यायची म्हणतात ना। तर ही मशीन माझे गेले एक 4-5 महिने सारखीच बंद पडत होती आणि रिपेअर पण भरपूर वेळा केली, ती आता खराब झाली आहे। तर मी नवीन वॉशिंग मशीन घेते, तुम्हाला दाखवते। मशीन मी आता भरून ठेवले, जे की ती आता बघू रिपेअर करून मी गावाला दिली तर देणार आहे, नाहीतर मग भंगारामध्येच टाकण्यात येईल। ही अशी मशीन आहे जी मी नवीन बॉक्स में ठेवली, तर तुम्हाला नवीनवाली दाखवते। चलो लेट्स गो टू शो। ही वाली वॉशिंग मशीन मी घेतली आहे आत्ता, अशीवाली आहे, जी की बाथरूमच्या इथंच मी माझ्या सेट करते। कुठं करते ती माझा जेव्हा होम टूर दाखवेल ना मी, तेव्हा तुम्हाला ती मी दाखवेल की कशाला नळ चालू करतोय रे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कुठे काय सेट केलेलं आहे मी। तर त्या पद्धतीने तर ही अशी मशीन आहे की वायफाय कनेक्ट, मोबाईल कनेक्ट आहे। हां दा आतमध्ये जा, त्या व्हाईट कपड्यांमध्ये नको लावू।
सॅमसंगची घेतली आहे मी अशी आणि छान अशी एक इकडे वायफाय कनेक्टिंग आहे आणि मला हे कीपॅड पॅनल आहे ना इकडे होतं माझं आधीचं जे मी आता बॅक साईडला घेतलं आहे आणि मस्त असं हे आहे की त्यात कपडे धुतलेले आहेत की फर्स्ट ट्रायल होता आज माझा कसे आलेत आणि मस्त असं स्मूथली खाली येते साफ्टत वगैरे नाही आहे छान याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करते लिंक अगदी छान आहे ना हे सगळं आज मला त्यांनी डेमो दिलेला आहे सो मी आता बघू प्रत्येक डेमो रोज स्टार्ट करेल कसं काय ते मला तर खूप छान वाटलेली आणि अगदी म्हणजे छान ह्याच्यात बसली अशी काहीतरी आहे छान अशी वॉशिंग मशीन मला त्यांनी गिफ्ट केली म्हटलात तरी चालेल कारण की मी खूप दिवसापासून म्हणत होते की मला घ्यायचीच आहे आणि ती मला घेतली त्यांनी आणि सो आय एम फार खूप हॅप्पी आणि नेमकी आज पण माझी 50K झालेले सेलिब्रेशन असं काही करणार नाही मला काय एवढा इंटरेस्ट नाही सेलिब्रेशन वगैरे ह्या गोष्टी करण्यामध्ये तरी पण आपली एक आवड म्हणून नाही का आपण करतो त्या पद्धतीने मी थोडंफार काहीतरी करते पण आत्ता नाही मी करणार आहे आता जेव्हा मी पुण्याला जाईल ना आणि पुण्याला मी कधी जाणार आहे ते पण सांगेल तुम्हाला पिल्लांची आता मी मागे थांबण्यामागचं कारण असं की उद्या आज काहीतरी तर उद्या पिल्लांचं हे बुक डिस्ट्रीब्युशन आहे आणि रिझल्ट आहे परत या जा होण्यापेक्षा म्हटलं इथे स्टेबल राहावं आणि म्हणून मी घरीच कुठे गेलीच नाही फिरून आल्यापासून नाहीतर मम्मीकडे 2-4 दिवसामध्ये मी गेलीच असते सो आता बघू त्यांचा रिझल्ट आहे वगैरे म्हणून मी इथेच आहे आणि त्याच्यानंतर बघू कुठे गेले तर तुमच्यासोबत शेअर करेन गावाला पण जायचं होतं पण काही कारणास्तव गेली नाही तिकडे पण जाणार आहे तिकडचं पण तुमच्यासोबत शेअर करेल कसं वाटतंय काय वाटतंय नवीन घरी वगैरे असं तसं तर बाकी मला माहिती की बऱ्याच जणांना बरेच प्रश्न आहे की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का यूट्यूबचं कसं चॅनल खोललं किंवा काय हे सगळे काही क्वेश्चन असतील तर मला नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता की कसं करायचं काय करायचं नक्की तुमच्यापर्यंत मी शेअर करेल पण तुमचे क्वेश्चन आले तर मला कमेंट्समध्ये तर मी तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी शेअर करेल की कसं मॉनिटाईज चॅनल कसं होतं किती सबस्क्राईब लागतं किती काय लागतं ह्या गोष्टी तुम्हाला जर कुठे काही प्रॉब्लेम आला कारण मला परवाच्या एका याला आलं होतं की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का तर माझं चॅनलचा प्रॉब्लेम काय येतो की मी कंटिन्युटी नाही ठेवते आणि कंटिन्युअसली नाही ठेवते त्यामध्ये माझा प्रॉब्लेम येतो नाही तर माझं होता राहतं आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम ते कधी ना कधी होईल स्टेबल म्हणजे चॅनल जेव्हा होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल मी तर अजून एक गोष्ट आहे की मी आहे ना तुम्हाला लिंक देते 2 गोष्टीची एक वॉशिंग मशीनची लिंक देते की ती बाई तुम्हाला जर कोणाला करायची असेल की अशी सेम तर त्याची लिंक देते मी खाली आणि छान मशीन आहे खरंच भारी आहे 8 किलोची आहे आणि वायफाय कनेक्ट मोबाईलवरती आपण ॲप घेऊन ते आपण मोबाईलवर पण ॲप हे ऑपरेट करू शकतो काय रे आले थांब आणि त्यानंतर दुसरी गोष्ट बघू अजून तर काही सेलिब्रेशनचं मी काही ठरवलं नाही जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल कसं सेलिब्रेशन करणार आहे वगैरे सो आता सेकंड थिंग की तुम्हाला एक दाखवायचं की मी आहे ना पडदेच म्हणते सोफ्याचे कवर आहे ना खूप दिवसापासून मागवले होते आणि ते पण खूप दिवसानंतर आज आलेत आज सगळ्यांना आजच यायचं होतं की काय माहिती आणि ते आज आले ते तुमच्यासोबत शेअर करते मी पण अजून पार्सल ओपन केलं नाही आता ते तुमच्यासोबत शेअर करते की कसं आलं आहे काय आलं आहे ते चलो लेट्स गो ते इकडेच पडलेलं आहे सकाळपासून पार्सल ते मला ओपन करायचं आता आणि ते मला शेअर करते आणि त्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला दाखवते मी टाकल्यानंतर किती छान वाटतंय ते सो कंटिन्यू करा मी मागवले आहेत दिसते का दक्ष व्यवस्थित कवर नाही दिसते ती कागद नाही दिसत मग हातात तुझ्या व्यवस्थित काढ गाईस तर आता मला पार्सल आलेलं ते मी खोलते कारण की बऱ्याच दिवस झाले मी मागवलं होतं आणि तेच पार्सल मी ॲक्च्युली गावाकडे पण मला मागवायचं होतं पहिलं म्हटलं इथे येते का बघू देत म्हणजे गावाकडच्या सोप्यांना सो ते सकाळीच आले पण मला वेळच नाही आज वॉशिंग मशीन आल्यामुळे इतकी गडबड झाली ना जी आधीची काढायची होती ना तिथे एवढा पसारा होता की काय विचारूच नका मग ती क्लिनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यामुळे ते सगळं हे राहून गेलं माझं ओपनिंग करायचं नाही तर पार्सल आलं ना की मला अशी घाई होते की मी कधी ओपन करते काय बनते सोफा कवर सो आपल्या हे जे आहेत ना हे दाखवतो गाईज हे जे सोफा कवर आहेत ना गाईज ह्याची लिंक तर मी तुम्हाला देईनच हे मी भाजलं होतं ना दिवाळीमध्ये दळलंय अच्छा तर आहे ना हे सोफा कवर जे माझ्या आता बेडला आहेत ते मी गेले 2 वर्षापूर्वी ऑनलाईनच मागवले होते 1000 रुपयाला मला 3 सेट आले होते एक ठेवलेलंच आहे नवीनच आहे तसं आणि हे मी 2 कंटिन्यू वापरले मग आता जी दिवाळी गेले त्यामध्ये ह्यांनी फटाका घरात फोडल्यामुळे हे असे टिपके पडलेले तशी छान आहेत धुवल तसे अगदी क्लीन निघतात त्याच पद्धतीने आता मी हे 2 मागवलेले आहेत कलर मला आवडला म्हणून मी हा मागवला थोडासा चेंज तर बघूयात आपण कसा आला वगैरे मा थोडं कवरला दाखव तुला नाही दाखवत दाखवू बोलू नको कवरला दाखवते तुला पण दाखवते लय सॉफ्ट आहे
तर हे काही म्हणजे कवर खूप छान आलेलं आहे, एकदम भारी आलेलं आहे पण आहे ना, आणि अगदी छान आहे कवर, वॉशेबल आहे, खूप भारी सॉफ्ट आहे. मला तर फार आवडलं. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. पण झाले काय त्याचा प्रॉब्लेम की ते माझ्या सोफ्याला बसत नाहीये, ते अगदी छोटं आलेलं आहे. आता मला ते चेंज करून परत मोठी साईज घ्यावी लागेल आणि मी मोठी साईज घेईल तेव्हा मी तुम्हाला नक्की शेअर करेन. मला खूप आवडलं होतं आणि खूप दिवसानंतर आले. सो सॅड तुम्हाला दाखवते ते कुठपर्यंत बसतंय. थांबरे पण बघू शकता असा बसलाय तो, असं काहीतरी अशा पद्धतीने तो बसलेला आहे. अगदी सॉफ्ट आणि छान असं मटेरियल पण आहे ना. हा भाग माझा तसाच राहून जाते, तो मला चेंज करून मी डबलचा पीस मागवावं लागणार आहे मला आता. व्यवस्थित असा बसेल असा. माझा बेड मोठा आहे ऍक्च्युली. जो छोटे सोफे असतील त्या सोफ्यांना इझिली बसून जाईल मला असं वाटतंय, है ना. अगदी सॉफ्ट आहे, अगदी सॉफ्ट आणि खूप भारी मटेरियल ना, म्हणजे खूप भारी आणि गुळगुळीत ते बसायला खूप भारी वाटतंय ना रे. असं वाटतं बेडच असं वाटतं बेडच आहे. बघा लगेच झोपले पण. बघा आम्ही फक्त सोफ्याचे कवर कसे बिघडवायचे ना हे दोघांकडून शिकले पाहिजे. पण अगदी छान वाटतंय ना रे. झोपायचं मन होतंय. हो खरंच खूप छान आहे. सोफ्याचं म्हणजे मस्त आहे मटेरियल, पण आता बघू ते माझ्या सोफ्याला बसत नाहीये. सो ते मी आता हे करणार आहे, काय रे, रिटर्न करणार आहे. आणि रिटर्न केल्यानंतर मोठी साईज मागवायची. रिटर्न करणार आहे, सेम टू सेम मोठी साईज मध्ये, कारण कलर छान आलेला आहे आणि कलर मेन गोष्ट आम्हाला आवडलेला आहे. हाय धारे, तुला आवडला? मला आवडलं. हां, जे आम्हाला आवडतं ते आमच्या डॅडांना आवडतं. सो त्यांची चॉईस काही नसते. सो भारीच आहे, मला आवडलं आहे. आता मी त्यामध्ये 3 पीसचं मागवते आणि मग तुम्हाला लिंक शेअर करते. तरी पण ही कोणाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो आज जेवायला काय बनवायचं रे पिल्लांनो? तुमचा सोफा जर छोटा असेल तर तुम्ही तो मागू शकता. आमचा एल आकाराचा खूप मोठा सोफा आहे. मी लिंक देणार, लिंक मधून क्लिक करणार. तू दक्ष दात पडलेत. आणि आता काही तर काही सर ना बाजूला श्रावण ना. तर काही आता परवा रिझल्ट आहे आणि तो ब्लॉग मी बनवणार आहे आणि बघूयात. आमच्यात चॅलेंज लावले आम्ही की जो कोणी रिझल्टच्या दिवशी छान मार्क्स पाडेल त्याला काहीतरी गिफ्ट देणार आहोत. पण आता बघूयात. आता दोघंही म्हणतात मला, दोघंही म्हणतात टॅब बीप काय नाही, गाडी भेटणार, सरप्राईज गिफ्ट आहे. जो कोणी छान मार्क्स पाडेल, आता तो प्रत्येक जण म्हणतोय मीच, हे तर म्हणते मी, तो म्हणतोय मी. आता त्यावरती आम्ही ठरवतो की कोणाला पडणार आहे किती छान मार्क्स. चला तर आता स्वयंपाकाची मला तयारी करायची आहे. शेट येणार आहेत आता. सो हां बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? बघा चॅनलला आणि लाईक शेअर बोला आणि सबस्क्राईब करा. येस, मी सांगायची गरज पडूनच दिली नाही त्यांनी. ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. असंच तुमचा सपोर्ट राहू द्यात. आणि अजून काय पाहिजे आपल्या मॅचला पण इंडियाला एक्सेप्ट करा. आपल्या इंडियाला पण ॲक्सेप्ट करा. तू काय सांगतो? इंडियाचं सगळे ॲक्सेप्टच करतात इंडियाला. आणि हो खरं तर नक्कीच स्टे राहा पुढच्या ब्लॉगसाठी आणि नक्कीच इंटरेस्टिंग ब्लॉग असेल पुढचा. तर स्टे ट्यून. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला जावा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय.